माझ्याकडून मनपूर्वक सदिच्छा मी रात्रीच दिलेल्या आहेत आणि आज आमच्यासाठी दोन वाढदिवस महत्त्वाचे आहेत. एक कापदे साहेबाचा वाढदिवस आहे आणि दुसरा भरांडे सरांचा. माझी बायको रात्री 12 वाजता म्हणली आता वाढदिवस दोन आहेत, मग मी कुणीकडे जाऊन तुम्ही कुणीकडे जाता. मग आम्ही ठरवलं मी सरांच्या वाढदिवसानंतर माझी बायको गेली कापदे साहेबांचा वाढदिवस. काय मी करतो प्रयत्न तर मित्र हो, भरांडे सर आमच्यासाठी प्रेरणादायी आहेत. भरांडे सर कोण आहेत म्हणले त्यानंतर आम्ही सांगतो ते आंदोलन आहेत स्वतः. आणि त्यांचं आंदोलन जे आहे हे आपल्याला इथं बसलेल्या मातंग समाजाच्या लोकांना जरी वाटत असेल मांगाचं आंदोलन आहे, तर ते मांगाचं आंदोलन नाही, मानव मुक्तीचा लढा जो खरा जे लढण्याचं काम करतात ते भरांडे सर करतात. आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं, मी भरांडे सरांच्या अनेक आंदोलनामध्ये 20 वर्षापासून राहतो. भरांडे सरांच्या आंदोलनामध्ये जे मांग असतात ते सर्व सुटलेले चेहऱ्याचे असतात, मस्तीत आलेले मांग हे मात्र बाहेर असतात. कार्ल मार्क्सनं सांगितलेलं आहे जगामध्ये दोन जाती आहे, एक जात गरीब आणि एक जात श्रीमंत. विषय समाप्त झालेला आहे. तसेच जगामध्ये दोन पक्ष आहेत, एक गरीबाचा पक्ष आणि एक श्रीमंताचा पक्ष. आता आमच्या नेत्यांनी सरांनी सांगितलेलं आहे सर्व. तर मित्र हो, जन्मदिवस आपण हे निश्चितच केला पाहिजे आणि येणाऱ्या पिढीला ह्या ज्या प्रेरणादायी ज्या घटना आहेत, आता आपण तर त्याचा उल्लेख करतोच. आणि हे सर्व करत असताना क्रांतिकारी चळवळीमध्ये काम भरांडे सरांनी ज्यावेळेस विद्यार्थी दशेपासून सुरू केलं तेव्हापासून भरांडे सरांना जे विरोध झाला. आता मी SFI मध्ये होतो 8वीला असताना, किनवटमध्ये अतिदुर्गम भागामध्ये मी वसतिगृहामध्ये होतो. 8वीला SFI मध्ये असताना नंतर मी DYFI, नंतर ऑल इंडिया किसान सभा, नंतर सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन, असा म्हणजे चळवळीचा प्रवास आहे. परंतु मला एक माझ्या 25-30 वर्षाच्या चळवळीच्या कार्यकाळामध्ये आठवतं, चळवळ चालू केल्याच्या नंतर सर्वात दुःख होते आपल्या जातीच्या माणसांना. कारण जातीतले जे टगे जे असतात त्यांच्या पायाखालची वाळू सरकत असते. टगे हा शब्द म्हणजे आमच्याकडे विदर्भामध्ये दलालाला वापरतात. तर मित्र हो, आपल्या इथं तसं काही नाही. परंतु भरांडे सरांवर जे प्रेम करणारे लोक आहेत, भरांडे सरांना जे साथ देणारे आहेत, ते फक्त मातंग समाजातलेच नाही तर वेगवेगळ्या पक्षातले, वेगवेगळ्या संघटनेतले. आणि भरांडे सरांची लढाई जी आहे ती लढाई फक्त आरक्षणाच्या उपवर्गीकरणासाठीच नाही, तर आपल्या मातंग समाजातल्या आणि सर्व दलित, आदिवासी, तत्सम समाजातल्या ज्या खालच्या स्तरामधल्या जाती आहेत त्या विद्यार्थ्यांना न्याय मिळाला पाहिजे, त्या युवकांना रोजगार मिळाला पाहिजे, त्या युवकांना शाळेमध्ये चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे, यासाठी जी लढाई आहे त्या लढाईमुळं आज आपण बघतो नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ज्यावेळेस सरांनी 10-12 दिवस उपोषण केलं त्यावेळेस आम्ही तर कंटिन्यू 12 दिवस सोबत होतो. परंतु आमची पूर्ण टीम भरांडे सरांच्या बाजूला आमचा पेंडॉल होता, तो आजही आहे. तर त्या पेंडॉल मधून आमचं म्हणजे पूर्ण लक्ष आहे भरांडे सरांची तब्येत कशी आहे. RDCला लगेच जाणेवर आमची टीम 2-2 तासाला, साहेब अशी तब्येत खराब झाली, हे सर्व वरून काही तुम्ही प्रयत्न करा. हे दबाव तंत्राचे भाग जे आहेत ते मीच नाही, आमच्या संघटनेच नाही, तर मातंग समाजाच्या वेगवेगळ्या संघटना आहेत त्यांनी देखील केलेलं आहे, हे आपण मान्य करू. परंतु अलीकडच्या काळामध्ये आज परिस्थिती अशी आहे, नरेंद्र मोदी सरकारनं 3400 पक्षाची स्थापना मान्यता काढून घेतलेली आहे. महाराष्ट्रामध्ये 60,000 संघटना आहेत, घरोघरी संघटना आहेत. दलित समाजामध्ये सर्वात जास्त संघटना आहेत. नोकऱ्या बंद झालेल्या आहेत, आता उपवर्गीकरणाची आपली मागणी आहे. जरांगे पाटलाच्या मोर्चाला यश आलं. ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत, ह्या गोष्टी जरी होत असतील तर आणखी 8 दिवसांना दुसऱ्या ऍक्च्युअल त्या काय फॅक्ट आहे या बाबी पुढे येतील. परंतु आपल्याला मी शिकलेला आहे, मी जर नोकरी केली असती तर नक्कीच चपरासी तरी झालो असतो. माझं शिक्षण 5 गणीमध्ये झालेलं आहे, जे भारतातलं फेमस एज्युकेशन सेंटर आहे. परंतु सरांचा जसा म्हणजे एक पिंड होता लढण्याचा,
ही माणसामध्ये गट्स असतात, काही जणांमध्ये लपूट गट असतात. काही करत ते 7 कोटीचा प्रोजेक्ट आणणार म्हणजे आणणार. आखरीला जाऊन आमच्या कारखान्याचे पत्र खराब झाले, त्याला 40 कोटी द्या म्हणून आणणार. आता आमच्या भंडारे सरांना माहित आहे. तर ह्या गोष्टी ज्या आहेत हे असतात, आपले गट्स असतात मित्र. आणि या सर्व लोकांच्या भरोश्यावर सरांनी जर समजा कुठला लाभ घेण्याचा विचार जर केला असता, सरांची तर 200-300 कोटी रुपयाची मालमत्ता राहिली असते. आणि आता मॅडमचं योगदान जे आहे हे सरांपेक्षा मोठं आहे. कारण माझं घर गांधीनगरला आहे, नमस्कार चौकात आहे. आणि आमचं वास्तव्य जे आहे हे कौटुंबिक पद्धतीने आम्ही राहिलेलो आहोत. पार्श्वभूमी अत्यंत आपली सर्व चळवळीतून आलेल्या कार्यकर्त्यांची हे काय अशी हे नसते, अशी प्रगल्भ नसते किंवा भांडवलदाराच्या लेकराला चळवळी देण्याची गरजच नसते. आता आम्ही एका केसमध्ये आहोत, भरांडे सर, मी, आपले अंबादास भंडारे सर. तर त्यामध्ये जे काही आपल्यातले प्रगल्भ लोक भांडवलदार जे आहेत, तर त्यांची एक टीम योगीच बाजूला उभी राहते, आमची वेगळी बाजूला. अण्णाभाऊ साठेच्या गवळच्या पुतळ्याच्या संदर्भामध्ये आमच्यावर गुन्हे दाखल झाले. तर ते पिंड असतात. आणि चळवळीमध्ये आता मी सदिच्छा देण्यासाठी म्हणून जास्त बोलणार नाही, परंतु एक प्रसंग सांगतो. 2009ची गोष्ट आहे. अशोक चव्हाण मुख्यमंत्री झाले होते. आणि अशोक चव्हाण मुख्यमंत्री झाल्याच्या नंतर अशोक चव्हाणच्या भोकर मतदारसंघातील निवडणूक खर्चाचा तपशील मी 24 तासामध्ये काढला होता. भारतातली पहिली घटना आहे RTI मध्ये. श्रीकर परदेश साहेब कलेक्टर होते. आणि हे सर्व तपशील काढल्याच्या नंतर लाखाच्या वर मत घेणाऱ्या अशोक चव्हाण साहेबांनी फक्त 6,000 रुपये पेपरसाठी खर्च केला होता. आता वृत्तपत्रामध्ये बऱ्याच बातम्या आमच्या येत नाहीत. मी आता आंदोलन करून आलो, पण लोकमतवाला आमचा सोयरा असून छापत नाही. आपण त्याला जाहिरात देऊ शकत नाही, ते देखील गुलामच आहेत मालकांचे. तर ही परिस्थिती जी आहे हे सत्य आहे, सत्य बोललं पाहिजे. आपण लाचार नाही. माझा व्हिडिओ 1 लाख लोक बघतात, मी जर फेसबुकवर टाकला. आणि लोकमत असतील समजा 10-1 लाख लोक, परंतु आता त्यांना आपण थोडंच लाखाची जाहिरात देऊ शकतो. तर 2009ला हे पेंडूस प्रकरण जे उद्यास आणलं, त्यामध्ये राष्ट्रपतीचे नातू माझे मित्र आहेत, पी साईनाथ, रेमन मॅग्सेसे पुरस्कार विजेते आहेत. त्यांनी द हिंदूला युरोप न्यूज एक आर्टिकल लिहिलं आणि कायदा झाला देशामध्ये. त्यावेळेस माझं घर बजरंग कॉलनीमध्ये बांधकाम चालू होतं. घर अशोक चव्हाण एका मिनिटात बंद करून टाकलं. मागाचे 3-4 आमदार होते, 10-12 नगरसेवक असतील नांदेडमध्ये. कोणी पुढे आलं नाही. भरांडे सर घरी आलेत माझ्या. 2010ची गोष्ट आहे. भरांडे सरनी त्यांच्या, आजही माझ्याकडे पत्र आहे ते, भरांडे सरनी त्यांच्या लेटर पॅडवर पत्र दिलं, कॉम्रेड गंगाधर गायकवाड यांचं घराचं काम जातीय द्वेषातून जे बंद केलेलं आहे ते तात्काळ सुरू करा, नाहीतर रस्त्यावर आम्ही उतरणार. पहिलं पत्र भरांडे सरांचं प्रेसला आल्याच्या नंतर अनेक लोकांनी आपल्याला मदत केली, चळवळीतला कार्यकर्ता म्हणून. आणि मी सुरुवातीला सांगितलं की जगामध्ये 2 जाती आहेत, एक गरीब आणि एक श्रीमंत. आमिर खानचा सोयरा गरीब, आमचा सभासद असलेला टपरे असणारा मुसलमान सोयरा होऊ शकत नाही. घोडच करत माझं सोयर पण होऊ शकते का? 500 कोटीच कमावं लागतील आमच्या पुढच्या पिढीला सोयर पण करायचं. तर ह्या म्हणजे वास्तववादी ज्या गोष्टी आहेत मित्र हो, हे सर्व त्याग करून आता भरांडे सर जे आहेत, माझी बायको तर म्हणते भरांडे सर स्वतः आंदोलन आहे ते. आम्ही कम्युनिस्ट आहोत. माझी बायको SFI मध्ये होती, मी SFI मध्ये होतो आणि सर पण होते. तर म्हणजे चळवळ जी आहे, चळवळ करणाऱ्या माणसांना चळवळीचा क्रांतिकारी वारसा ज्याला असतो त्याची कदर 100% केली जाते. आणि इथं बसलेले सर्व सदिच्छा देण्यासाठी आलेले हे माणसं क्रांतिकारी चळवळीतील एक नेतृत्व करणारे सैनिक आहेत. आणि या वाढदिवसानिमित्त जन्मदिनाच्या अनुषंगाने मी भरांडे सरांना मनपूर्वक लाख लाख सदिच्छा देतो. माझे 2 शब्द थांबतो. इन्कलाब जिंदाबाद. जय भीम. लाल सलाम.